तर मंडळी, कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये का नाही भरपूर भाज्या घातलेले सगळे मेनू करणार आहेत आपण. नाश्त्याला भरपूर भाज्या घालणार आहोत, जो मेनू करणार आहेत त्याच्यामध्ये. परत आपण जेवणामध्ये भरपूर भाज्या बनवलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात वेगळ्या पद्धतीनं आमच्या मराठवाड्यातल्या काही खास पद्धती आहेत एक एक भाजी करण्याच्या, त्या पद्धतीनं आपण करणार आहेत बरं का. सध्या का नाही थंडीच्या दिवसामध्ये भरभरून भाज्या आलेल्या असतात आणि कोणताही पदार्थ केला त्या भाज्यांचा तर तो चविष्टच होतो. आणि आपल्याकडं म्हणजे मराठवाड्यामध्ये त्याला तामझाम जास्त करत नाहीत कुठल्या पण भाज्याला, पण पौष्टिकपणा त्याचा टिकवायचा प्रयत्न करतात. अशा चांगल्या चांगल्या रेसिपी आपल्या चॅनलवर रोजच्या रोज येत असतात. त्याच्यामुळं आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि त्याची शेजारची बेल घंटा पण ती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल, मिस होणार नाही. चला मग आता आपण नाश्त्याला काय केले भरपूर भाज्या घालून ते बघूया. तर आता हे आहेत बघा सुजीच्या शेवया. आपण रव्याच्या शेवया उन्हाळ्यात करतच नाही, आपण करतो सुजी काढून सुजीच्या शेवया. ह्याची रेसिपी पाहिजे असेल कसं करतो आम्ही तर तुमची कमेंट आली तर तो पण आपण आता जानेवारी नंतर शेअर करू शेवयाचा व्हिडिओ. तर ती सुजीच्या शेवया घेतल्या, ते थोडंसं तेल टाकून चांगल्या खमंग भाजून घेतल्या, त्या काढल्या. नंतर त्याच कढईमध्ये घातलं तेल चांगलं गरम झालं, जिरी मोहरीची चांगली फोडणी करून घेतली. लागले तर हिंग घाला, मी घातलं नाही. आणि नंतर कांदा आणि कढीपत्ता घातला. मी फोडणीमध्ये कढीपत्ता का घालत नाही, जास्त सगळीकडं तेल उडतं, कांद्यासोबत घातलं तरी पण चालतं. कांदा चांगला परतला की घातलं टमाटर घातलं की लगेच चवीनुसार मीठ घालत असते, म्हणजे टोमॅटो का नाही चांगलं मऊ होतं म्हणताना. टमाटर चांगलं परतून घेतलं, मग त्याच्यामध्ये घातले आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या. गाजर आणि फ्रोझन मटर घातलेत, अजून वल्ले मटर आले नाहीत. मग इथं तुम्ही कोबी, पत्ताकोबी, फुलकोबी कुठलं बी घालू शकता. मग भाज्या वापण्यासाठी का नाही जरा मी दोनदा त्याला झाकण घालून घेतलं बरं का. नंतर त्याच्यात सुके मसाले घातले, हळद आणि जरासं केसूर घातला. आता आम्ही मराठवाड्यातले लोक आहेत ना, आम्हाला येसराचं काहीतरी म्हणजे थोडं का होईना घालावं लागते, मग चवीनुसार आपण आपल्या पद्धतीने घालायचं. लाल तिखट घातलं तरी बी चालते, चांगलं परतून घ्यायचं. नसतं मग जर तुम्हाला वाटलं की इथं आपले मसाले करपत आहेत तर थोडं पाणी घालून परता आणि लागायला असं गरम उकळलेलं पाणी घातलं आणि ती पाणी उकळलं घातलेलं की त्याच्यात भाजलेल्या शेवया घालून घेतल्या आणि चांगल्या मिक्स करायच्या. आता आमच्याकडं बरं का लय अशा मोकळ्या फटफटीत शेवया करत नाहीत, थोड्या रसरशीत शेवया करतात, म्हणजे थोडं अंगचं पाणी ठेवते ती बरं का. मऊसूत अशा शिजवायच्या झाकण घालून. तुम्ही बघताल एकदम भारी अशा शिजल्यात आणि भाज्यांमुळं त्याची चव आणखीन वाढती आणि येसरामुळं तर असं वेगळ्याच लागतात. आणि खायला देताना बारीक चिरलेला पत्ता कोबी, हिरवीगार कोथिंबीर आणि साजूक तूप घालायला विसरायचं नाही. सध्या थंडी आहे त्यामुळं तुपाचा वापर आपल्या रोजच्या जेवणात ठेवायचा. भरपूर भाज्या घातलेला नाश्ता झाला. तर आपण केली बघा आता स्वयंपाकाची तयारी. तर त्याच्यामध्ये ना मला ही मिळाली होती कारली. तर आता ही कारली अशी विकत आणलेली नाही तर बरं का, आता आमच्या ताई आल्यात, ताई घेऊन आल्या, त्यांच्या अंगणामध्ये लावलेलं आहे वेल. पण ह्याचं नाव काय तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट करा बरं का. आणि त्यांनी वेगळीच पद्धत सांगितली. काय करायचं, त्या कारल्याच्या पुढचं मागचं देठ थोडं काढून घ्यायचं, नाही काढलं सगळं तरी बी चालतं, त्यातलं बी काढून घ्यायचं आणि बी का नाही एका प्लेटात काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भरायचं मीठ त्या कारल्यामध्ये आणि एक 15-20 मिनटं ठेवायचं. तर आपण मसाला करणार आहोत. आता मसाला लई निराळा आहे. जी बी काढले का नाही आपण ती एकदा धुवून घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल घालून आपल्याला त्या बियाला परतायचे. बी आपल्याला टाकून द्यायचं नाही, सगळी पोषण मूल्य त्या बियामध्येच असते. तर त्याच्यामुळं चांगलं भाजलं ना तर त्याचा कडूपणा बी जाते आणि ती बी काढून घ्यायचं. आणि नंतर त्याच कढईमध्ये आपण कारल्यात मीठ जी भरलं होतं ती धुवून घेतली चांगली 2-3 पाण्याने आणि थोडंसं तेलावर आपण कारली अशी उलटं पालटा करून घेणार, नुसती म्हणजे परतून घेणार जराशी. म्हणजे थोडं जरी पाणी असेल त्याच्यामध्ये धुतल्यानंतरचं तर ती पण असं कोरडं होतं आहे म्हणताना. थोडं कारलं परतिलं की गॅस बंद करून टाकायचा, गरम कढईमध्ये तसंच ठेवायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला मसाला करायचा. तर ते आपण जे बी भाजले ना तर त्या बियामध्ये आपल्याला घालायचे आलं, लसूण, हिरवीगार कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि तुम्हाला जर वाटायचं असला तर कढीपत्ता बी त्याच्यासोबतच वाटा बरं का. फोडणीत घातला तरी बी चालतंय, पण मी त्याच्यामध्ये घातला. बियाबरोबर ही सगळं आधी मिक्सरला फिरून घेतल्यानंतर त्याच्यात चिंचेचं बुटूक, थोडासा गूळ, शेंगदाण्याचं कूट, काळा इसूर, हळद घातली आणि ती बी सगळं फिरवून घेतलं. हो का, असा मसाला वाटून घेतला. ह्याच्यापेक्षा का नाही खलबत्त्यात वाटल्यावर तर आणखीन भारी चव येते. आणि ती आपण जी कारले परतिले होते ते सगळे काढून घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हा अगदी खचाखच असा मसाला भरायचा आहे, म्हणजे एकदम भरपूर मसाला भरायचा आहे.
अजिबात आपल्याला त्याला थोडं बी रिकामं सोडायचं नाही बरं का कारल्याला. आणि आपल्याला फोडणी दिल्यानंतरसुद्धा पाण्याचा शिडकावाच द्यायचा नाही आहे भाजीमध्ये. बिन पाण्याचे आपल्याला ही कारलं करायचं आहे. सगळा मसाला भरून घेतला. कढईमध्ये तेल घातलं, थोडंसं फक्त जिरं घातलं फोडणीला बरं का, दुसरं काहीसुद्धा नाही घालायचं. मोहरी हे ते काही नाही. थोडा हिंग घातला आणि चांगलं तडतडलं जिरं की ती सगळी कारली घालून घेतली आणि झाकण घातलं आणि उलटं पालटं सतत करत राहायचं. आता ही हिरवीगार कारली आहेत ना, लगेलगे रंग बदलतात, काळे दिसतात हो का, पण ती शिजायला पाहिजेत. जरी काळे झाले तरी विना शिजलं का मध्ये चेक करायचं. पाणी घातलेलं नाही त्यामुळं लागायची शक्यता असते हो का. रंग बदललेला दिसते का नाही त्या कारल्याचा, पण ते शिजलेलं नसते. सारखं उलटी पालटी करून आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे आणि एक 5 ते 7 मिनिटांनी कारलं शिजतंय. आपल्याला वाटते करपलंय, पण ती कारलं करपलं नसते. हिरवगार कारलं रंग बदलतंय आणि आपलं कारलं चांगलं मऊसूत शिजवून घेतलं आपण वाफेवर. आणि त्याच्यानंतर आता पुढची भाजी करू. इथं आपण 1 वाटी बेसन घेतले, त्यात थोडी धने पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट घालून चांगलं मिक्स करून घेतले हो का. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा घट्ट असा गोळा करायचा आहे. आपण का नाही, आमच्याकडं नेहमी केली जाते ही भाजी, तर ती भाजी करणार आहे. थंडीमध्ये तर असं त्याची आमटी जी असते ना, त्या आमटीचा भुरका मारायला एकदम भारी लागतो. अशी आपण आमटी करणार आहे. ती घटबांड्यात तिंबला आपण की हातावरती अशा शिंगोळ्या करून घ्यायच्या. गोल करा, उभ्या करा, अगर तसेच वड्या पण आपण ह्याच्या लाटू शकतोय बरं का. आपल्या आपल्या आवडीप्रमाणे करून घ्यायचा. आता आपण फोडणी करू. ह्याला काहीसुद्धा जास्त लागत नाही. तामजाम पातेल्यात घातलं तेल, जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करून त्यात आलं, लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं वाटण ती घालून चांगलं परतिलं की त्यात घातला काळा इसूर, चवीनुसार मीठ, जराशी हळद आणि घातलं गरम पाणी हो का. काहीसुद्धा लागत नाही तरी बी ही भाजी एकदम भारी होती. आमटी तर ह्याची इतकी भारी लागती. आणि उकळी आली की ह्याच्यात घालायच्यात आपल्याला शिंगोळ्या आणि मंद अशा बारीक गॅसवर शिजवून घ्यायच्यात. कुठलीच आपण प्युरी घातली नाही, काय घातली नाही, तरी बी ना ह्याची चव लय भारी येते बरं का. तुम्ही जर कधी केल्या नसत्याल तर एकदा नक्की करून बघा. आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खायच्या बरं का, कुस्करून. असं चपातीसोबत तितक्या चांगल्या लागत नाहीत. आणि अशा बारीक गॅसवर शिजल्यावर त्याची तरी तर इतकी भारी येते का नाही. आणि शिजल्यानंतर मग वरून घालायची जरा हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. नाही घातली तरी बी चांगलंच लागतंय बरं का. तर असे हे आपले साधे सुधे गावरान मेनू असतात. चला आता आपण ताट वाढू. त्याच्यामध्ये आपली शिंगोळीची आमटी प्लेटात वाढली, वाटीत खाता येत नाही म्हणून. आणि आपलं भरलं कारलं आहे. नंतर गेली तांदळाची भाजी, म्हणजे तांदूळ कुंदऱ्याची भाजी म्हणतात. गरमागरम कढी आणि काकडी हिरवीगार अशी आलेली, गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात आणि ज्वारीची भाकरी. काय भन्नाट असा मेनू झालता. व्हाईसवर करताना पण मला आठवण येत होती बरं का, कारण नंतर केलं तर मी व्हाईसवर. एकदम साधे सुधे आणि झटपट होणारे पोटभरीचे मेनू इतके भन्नाट होते. ह्या पद्धतीने केले तर नक्की करून बघा. केल्यानंतर कमेंट करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.